आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ सिन्नर व आदिवासी सहयोगी संघटनांच्या वतीने सिन्नर तहसील शेजारी असलेल्या क्रांतीस्तरावर आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक, सिन्नरचे भूमिपुत्र क्रांतीवीर भागोजी नाईक, सह्याद्री रक्षक राया ठाकर व क्रांतीवीर देवाजी राऊत या शूरवीर क्रांतिकारक यांचे सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, महामित्र दत्ता वायचळे, सामाजिक कार्यकर्ते देवराम खेताडे सर, माजी नगरसेवक अशोकजी मोरे, माजी नगरसेवक रुपेश मुठे, क्रांतीवीर भागोजी नाईक यांच्या वंशज अलकाताई पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सिलाताई गवारे, आदिवासी युवा फाउंडेशनचे शरद लहांगे, राघोजी ब्रिगेडचे रामू इदे, लोकशाही अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे राजू कांबळे सर आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून संयुक्त जयंती साजरी करण्यात आली। आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी 1826 ते 1848 या 22 वर्षाच्या कालखंडात इंग्रज सरकार, सावकार व जमीनदार शाहीला सळो की पळो करून सोडले। एवढेच नव्हे तर संपूर्ण मावळ प्रांतातून इंग्रज सरकारचे संपूर्ण उच्चाटन केले। मावळ प्रांत क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी आपल्या पराक्रमाने काबीज केला। मावळ प्रांतात फतवे काढून देशवासियांची व्यवस्थित घडी बसवली। त्यांना पुन्हा छत्रपतींचे स्वराज्य निर्माण करायचे होते व हे ध्येय त्यांनी काही काळ का होईना पूर्ण केले। पण काही फितुरांनी इंग्रजांना मदत करून या सह्याद्रीच्या महानायकाच्या क्रांतिबंडाच्या उठावाचे इसवी सन 1848 ला विबोड केला। इंग्रज सरकारने राघोजी भांगरे यांच्या पराक्रमाच्या हर एक नोंदी सरकारी गॅझेटमध्ये नोंद करून ठेवल्या। त्यामुळे आज आदिवासी समाजाला आपल्या शूरवीर महानायकाचा इतिहास माहित होत आहे। आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, क्रांतीवीर भागोजी नाईक, क्रांतीवीर देवजी राऊत सारख्या हजारो आदिवासी क्रांतिकारकांनी मुठभर सहकारी सोबत घेऊन बलाढ्य अशा इंग्रज सरकारला आव्हान देण्याचं काम या देशात केले। परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र या आदिवासी शूरवीरांचा इतिहास जगासमोर येऊ नये याची शोकांतिका मानावी लागते। यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, महामित्र दत्ता वायचळे, सामाजिक कार्यकर्ते देवराम खेताडे सर, माजी नगरसेवक अशोकजी मोरे, माजी नगरसेवक रुपेश मुठे, क्रांतीवीर भागोजी नाईक यांच्या वंशज अलकाताई पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सिलाताई गवारे, आदिवासी युवा फाउंडेशनचे शरद लहांगे, राघोजी ब्रिगेडचे रामू इदे, लोकशाही अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे राजू कांबळे सर, आदिवासी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल खोकले, आमदार माणिकराव कोकाटे यांचे सहाय्यक शिवाजी वाणी, राजेंद्र दराडे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रकाश मदगे, बहिरू जाधव, सूरज पवार, ऋषी नाईक, संदीप मोरे, मंगेश भाऊ माळी, राजेंद्र बेंडकुळे, सागर पवार, दत्तात्रय माळी, निवृत्ती भांगरे, विजय मुठे, सुरेश घोडे, लखन कुंदे, विकास वाघ, बाळू ठाकरे, अनिल जाधव, गणेश कवटे, विकास कवटे, शिवाजी पिंगपळे, पंढरी वागळे, गणेश तरपडे, सोमनाथ लोहारे, सचिन वरावटे, संदीप गवारी, गौरव कवटे, उत्तम कढव, भरत भांगरे, ऋतिक लहांगे, योगेश जाधव, ज्ञानेश्वर माळी, रमेश पवार आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। एससी न्यूज साठी यश धनकर। सर्व उपस्थित समाज बांधव आणि आदिवासी समाजावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त सहर्ष असं स्वागत करतो। आज या ठिकाणी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीसाठी सर्वांचे मार्गदर्शक वायचळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष उगले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माजी जिल्हा परिषद सदस्य गवारीताई या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर भागोजी नाईकांच्या वंशज अलकाताई आणि त्यांचे कुटुंबीय देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर क्रांतीवीर राघोजी भांगरे ब्रिगेडचे कार्यकर्ते रामू इदे, विजय मुठे, लक्ष्मण तळपे, रुपेश मुठे उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांचे स्वीय सहाय्यक शिवाभाऊ वाणी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर सर्व समाज बांधव या ठिकाणी अनेक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचमध्ये एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष आपले किरण भाऊ मोरे, त्याचबरोबर युवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल खोकले, शरद भाऊ लहांगे, आपले बेंडकुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत। या ठिकाणी क्रांतीवीर राघोजी भांगरे
यांचा इतिहास जर आपण बघितला तर अतिशय उज्ज्वल असा इतिहास या ठिकाणी भारत देशामध्ये त्यांनी घडवलेला आहे। या ठिकाणी इंग्रजांचं राज्य असताना एका आदिवासी बांधवाने या ठिकाणी देशासाठी भरपूर त्याग केला, परंतु काही कारणांमुळे या ठिकाणी या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास हा पडद्यामागेच राहिला होता। परंतु या ठिकाणी आज सिन्नरमध्ये असं अतिशय भव्य असं स्मारक या ठिकाणी आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी उभारलं आणि त्याचमुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आपण सर्व एकजुटीने अभिवादन करण्यासाठी या स्थळावरती उपस्थित झालेलो आहोत। आणि म्हणून आमदार साहेबांचे देखील आदिवासी समाजाचं क्रांतिकारकांचं स्मारक उभारल्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद मानणं महत्त्वाचं आहे। अशा स्थान क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची आज पुण्यतिथी जयंती या जयंती निमित्तानं आज तालुक्यातनं अनेक राजकीय पदाधिकारी व सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। खरं तर ह्या महापुरुषांचे पुतळे उभे करण्यामागे एकच हेतू आहे की आपल्यासारख्या नवीन तरुणांना एक ऊर्जा मिळाली पाहिजे आणि ह्या ऊर्जासाठी हे ऊर्जा स्रोत आहे आपलं। दत्ताभाऊंनी सांगितलं मग की मंदिरं आणि सभामंडप उभारून गावातल्या किरकोळ समाज होता, परंतु ह्या क्रांतीवीरांचे पुतळे जर झाले तर त्याच्यामधनं ह्या नवीन पिढीला प्रचंड अशी ऊर्जा मिळते। म्हणून मी आज आमच्या विराज ग्रुपच्या वतीने आमदार माणिकराव कोकाटेंच्या वतीने यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 8 नोव्हेंबर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतीवीर राया ठाकर जयंती उत्सव आणि या जयंती उत्सवाच्या निमित्तानं या क्रांतीस्थळावर उपस्थित झालेला माझा आदिवासी समाज, तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे म्हणजे काय हे तुम्हाला मी 2 शब्दात सांगणार आहे। त्यापूर्वी मी क्रांतिकारक महापुरुष यांना अभिवादन करतो। ज्या इंग्रज व्यवस्थेने भारत देशावर 150 वर्ष राज्य केलं, त्या इंग्रज व्यवस्थेच्या विरोधात पहिलं सशस्त्र बंड पुकारणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, धरती आबा भगवान बिरसा मुंडा, महादंडनायक भगवान एकलव्य, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, एक गाडगा आणि झाडू ज्याची संपत्ती पण पूर्ण विश्वाला स्वच्छतेचा संदेश बहाल करणारे गाडगे महाराज, वीरांगना राणी दुर्गावती, वीरांगना राणी झलकिरीबाई, सह्याद्रीची पहाडी नागिन वीरांगना रुक्मिणीबाई खाडे, सह्याद्रीची आदिवासी माता रमाबाई रामजी भांगरे या थोर क्रांतिकारक महापुरुषास अभिवादन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो। सुभेदार रामजी भांगरे म्हणजे रणांगणावरती तळपणारी एक तलवार होती, तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे म्हणजे रणांगणावरती तळपणाऱ्या तलवारीचं धारदार पात्र होतं। सुभेदार रामजी भांगरे म्हणजे स्वातंत्र्याचा पहिला उद्रेक होते, तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे म्हणजे स्वातंत्र्याच्या उद्रेकातील क्रांतिबंडाचा तप्त लावरच होते। सुभेदार रामजी भांगरे म्हणजे स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणारे जिजवणारे लढवय्ये होते, तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे म्हणजे सुभेदार रामजी भांगरे आणि बंडकऱ्यांनी उभारलेल्या क्रांतिबंडासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्य योद्धे होते। आई रमाई म्हणजे बंडकऱ्यांच्या मनामध्ये क्रांतिबंडाचा विचार निर्माण करणारी तेजस्वी ज्योत, तोच क्रांतिबंडाचा विचार नष्ट होऊ नये म्हणून आत्मबलिदान देणारा योद्धा म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे म्हणजे क्रांतिबंडाची धगधगती मशाल, किल्ले महाकाळाच्या पायथ्याशी वाघाचं जबडं फाडून बंडकऱ्यांच्या मनामध्ये वाघाचं बळ निर्माण करणारा योद्धा म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे। अबलांचा आधार म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, श्रमिकांचा आधार म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, तरुणांची प्रेरणा म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, शूराची प्रेरणा म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे। सर्वात प्रथम अद्वितीय असं त्रिशिल्प ज्या सिन्नर नगरीत उभारलं, ते उभारणारे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब आणि या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व आदिम बांधवांनो, आद्य कार्यक्रम राघोजी भांगरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण राजकीय मतभेद, पक्ष मतभेद, गट तट विसरून खुल्या दिलानं या ठिकाणी एकत्र आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, उमाजी राजे नाईक आणि भागोजी नाईक, खरं म्हणजे या त्रिशिल्पापासून आपल्याला प्रेरणा, जोश आणि क्रांतिकारकांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर
उभा राहणार आहे। हे त्रिशिल्प पाहून महाराष्ट्रातून येणारे सर्व पर्यटक अचंबित होतात की असं अद्वितीय शिल्प आम्हाला कुठे पाहायलाच मिळालं नाही। मग त्याचा सन्मान देखील आपण सर्वांनी राखला पाहिजे। 8 नोव्हेंबर राघोजी भांगरेंची जयंती, 11 नोव्हेंबर बागोजी नाईकांची, त्यानंतर 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा। तर या सप्ताहामध्ये आपण 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या सप्ताहामध्ये क्रांतिकारकांच्या विचारांचा जागर गावोगावी जाऊन आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण वेळात वेळ काढून हा जागर आपल्या समाज बांधवामध्ये जागृत केला पाहिजे। क्रांतिकारकांचा जागर करताना आधी मागातच गेलं पाहिजे असं नाही। आता काय शाळांना सुट्ट्या आहे, मी तर म्हणेन बिरसा मुंडांची जयंती शासकीय पातळीवर साजरी होते। 15 नोव्हेंबर या दिवशी जसं आपण आज आलात, मोठ्या संख्येनं तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका आणि जिथे जिथे शासकीय कार्यालय असतील, शाळा तर बंद आहे, या ठिकाणी आपण उपस्थित राहावं। शाळा जरी बंद असेल तर कार्यालय चालू आहे। हायस्कूलांना आधी 2 दिवस आधी सूचना द्या की 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडाची जयंती असल्या निमित्तानं आम्ही गावचे 4-5 कार्यकर्ते अभिवादन करायला येणार आहोत। आपण बिरसा मुंडांची प्रतिमा तयार करावी, जिथे शक्य नसेल तिथे कार्यकर्त्यांनी त्यांना उपलब्ध करून द्यावीत। फारसं काही अवघड काम नाही।